हरी विठोबा रखुमाई आज स्वर्गीय सौभाग्यवती आईसाहेब सिंधुताई पुंडलिकरावजी पाटील यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त समस्त पाटील परिवाराच्या वतीने ठेवलेला हा भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये तिसऱ्या पुण्यस्मरणाचा हरिकीर्तन सोहळा आईंना जाऊन या परिवारात 3 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यांच्या पश्चात त्यांचे पती श्री पुंडलिकराव नामदेवरावजी पाटील, त्याचप्रमाणे जगन्नाथ नामदेवरावजी पाटील त्यांचे मोठे दीर, त्याचप्रमाणे मोहन नामदेवरावजी पाटील, जीवन नामदेवरावजी पाटील, रावण नामदेवरावजी पाटील त्यांचे दीर, त्याचप्रमाणे त्यांच्या 3ही मुली सौ विजयाताई गुलाबरावजी सूर्यवंशी, सौ छायाताई देवीदासरावजी कदम आणि सौ सोनालीताई प्रवीणरावजी पवार त्यांच्या 3ही मुली, त्यांचे चिरंजीव श्री दीपकराव पुंडलिकरावजी पाटील आणि त्यांच्या सुनबाई सौ दीपालीताई दीपकरावजी पाटील, त्यांच्या पश्चात त्यांचे पती, त्यांचा 1 मुलगा, त्यांच्या सुनबाई, 3 मुली, त्यांचे 3 जावई, त्यांच्या नाती असतील, नातू असतील, सुंदर गोकुळासारखा परिवार असताना 3 वर्षाच्या अगोदर आईसाहेबांचं दुःखद निधन झालं। खरं तर ही उणीव आयुष्यामध्ये कशानेच भरून काढता येत नाही। मायबाप आयुष्यामध्ये गेल्याच्या नंतर जी पोकळी निर्माण होते ती पोकळी कोणीच भरून काढू शकत नाही। कारण आई काय मावशी असते का? आई काय चुलती असते? आई काय मावशी असते? आई काय कोणी शेजारी नसते? आई ही आई असते गड्या माझ्या दादांनो। मायबाप प्रत्येकाचे जन्माजोगीला पुरावेत आणि उरावेत, पण काय दुर्दैव असतं आपलं की अर्ध्या रस्त्यात मायबाप आपली साथ सोडून जातात आणि हा मृत्यू लोकाचा नियमच आहे। कदाचित इतरांचं जाणं आपल्याला दुःख देणारं नसतं, पण मायबापाचं जाणं आणि ते दुःख शब्दात व्यक्त करता येत नाही। इथं शब्दही कुंठित होताल, निशब्द होते मग इथे वाचा। तुम्ही श्रीमंत असाल तर जग तुमच्यावरती प्रेम करतं, तुम्ही देखणे दिसत असाल 1000 मुली तुमच्या सौंदर्यावर फिदा असतील, तुमचा आवाज गोड असेल तर लोक आवाजावर प्रेम करतील, तुम्ही गोड बोलत असताल लोक तुमच्या शब्दावर प्रेम करतील, तुम्ही गोड वाजवत असताल लोक तुमच्या बोटावर प्रेम करतील, पण काहीच येत नसेल अशा मतिमंद लेकरावरती निस्वार्थ प्रेम करणाऱ्या जगाच्या पाठीवरचं एकमेव व्यक्तिमत्व ते म्हणजे मातृत्वाचं अंतःकरण। ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती। जिनं कळ दिली तिला कळवळा असतो, तिला जे कळालं ते जगाच्या मालकाला सुद्धा कळालं नाही। देवाकडे सगळे पण त्याच्याकडे एकच गोष्ट नाही, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी। आपण झोपडीतले भिकारी, पण आपल्याकडे एकच अनमोल गोष्ट आहे, आपल्याकडे एकच मौल्यवान खजिना, तो म्हणजे आपल्याकडे काही नसू द्या आपल्याकडे आई आणि बाप आहेत। पण ज्यावेळी मातृत्वाचा खजिना लुटल्या जातो ना
त्या दिवशी काय व्यथा होते मायबाप आई विना। अरे एक लड़की देखने के लिए जाओ तो 10-10 खड़ी रहती, ये जवानी का जज्बा है। एक लड़की देखने के लिए जाओ तो 10-10 खड़ी रहती है, ये जवानी का जज्बा है। पर एक माँ मर जाए तो लाखों में नहीं मिलती, हे माँ बाप की दुआ का असर होता है। आपली वाट कधी लागती याची वाट बघणारं जग असतं, तुमची वाट कधी लागती याची वाट बघणारं जग आहे। पण वाया गेलेला पोरगा आणि वाया गेलेली पोरगी जिवंतपणीच नाही तर मेल्यानंतर सुद्धा योग्य वाटेवर कधी येते याची वाट पाहत राहते ना। जगाच्या पाठीवरती फक्त आई असते, तुम्हाला माहिती आहे? आई हा शब्द नाही तर आई हा मंत्र आहे। माणसाला 12 खडी शिकायचं असेल तर त्याला शाळेत जावं लागतं, त्याला व्याकरण शिकायचं असेल तर त्याला शाळेत जावं लागतं, त्याला व्यंजन शिकायची असतील तर त्याला शाळेत जावं लागतं। पण आई हा शब्द उच्चारण्यासाठी माणसाला कोणत्याच विद्यापीठामध्ये ॲडमिशन घ्यावं लागत नाही, कारण जगातलं सगळ्यात मोठं विद्यापीठ म्हणजेच आई आहे। जगातलं सगळ्यात मोठं ज्ञानपीठ म्हणजेच आई आहे। आई हा शब्द नाही तर आई हा मंत्र आहे। आई मंत्र आहे आणि देणारी सुद्धा तीच आहे। म्हणून तर गाईचं वासरू सुद्धा जन्माला आल्याच्या नंतर हंबा मा असं म्हणतं, मा आई माय हा शब्द नाही तर हा मंत्र आहे, तो शिकावा लागत नाही। माणसाला उपसताच 6-7 महिन्याचं झालं लेकरू की आपोआप त्याच्या तोंडातून पहिला शब्द बाहेर येतो, तो म्हणजे आई। आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर। जिथं आत्म्यासहित ईश्वराचं मिलन झालं तो म्हणजे आई। प्रत्येक वेळी भाऊंचा फोन यायचा ना किंवा आम्ही रिटर्न कॉल करायचो ना, त्यावेळी भाऊंच्या फोनला एकच रिंगटोन असायची, पा आई माझी मायेचा सागर दिलाती जीवना आधारे। आई नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर, शीतल तुझी छाया, ट्रबल कमी करू नका, मला जी हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन। घर किती मोठं असू द्या पण आपल्या घरामध्ये सगळ्यात सुंदर खोली असते ती फक्त आईची असते। घर किती मोठं असेल
तर घरात आल्यानंतर फक्त एकच शोध असते माणसाची, आई कुठे गेली, आई कुठे गेली, आई कुठे गेली. घरात सगळे असतील पण आई नसेल ना तर घर घर म्हणून वाटत नाही. कदाचित गावाला माणूस गेला तर 4 दिवसांनी तो परत येतो. ढगाड गेलेला सूर्य पुन्हा दिसू शकतो, मातीआड गेलेले माईबाप पुन्हा नाही दिसू शकत. अरे वो कौन सी चीज है जो यहाँ पर नहीं मिलती. सब कुछ मिलता है पर माँ बाप की कमी कभी पैसों से खरीद कर नहीं मिलती. जगात सगळं तुम्हाला गेलेलं गतवैभव परत मिळता येईल. कदाचित नाते गोते पैसे आल्याच्या नंतर तुमच्या जवळ येतील. जगामध्ये 2च गोष्टी भेटत नाही पा, एक आईचं प्रेम आणि दुसरं बापाचं प्रेम. आहे तोपर्यंत आपल्याला त्याची तितकी किंमत कळत नाही. सगळेच मुलं सारखे असतात मी असं नाही म्हणत. आहे तोपर्यंत आपल्याला त्याची तितकी किंमत कळत नाही आणि गेल्याच्या नंतर हंबरडा फोडण्यामध्ये अजिबात अर्थ नसतो. विढल माहेरी जर माय गेली, लेकराला किती जीव लावा तुम्ही, लेकराचं पोट भरत नाही. माय माहेराहून ज्यावेळी येते पळत जातं लेकरू आणि आलेल्या आईच्या गळ्याला मिठी मारतं. माय काय करते हो, त्याला काळजाला लावते, डोक्यावरून त्याच्या हात फिरवते, त्याचा आलापाला करते, त्याच्या गालाचे 2-4 माटा मुके घेते. सकाळपासून उपाशी असलेलं लेकरू पण आईला पाहिल्याच्या नंतर त्याचं पोट भरतं. हे आईचं असणं असतं आणि आईचं अस्तित्व असतं. म्हातारपणामध्ये माणसाच्या पोटचा गोळा डोळे देखत मरू नये. तारुण्यात कधी कपाळाचं कुंकू आणि सौभाग्याचा जोडा फुटू नये. आणि बालपणामध्ये माणसाची माई मरू नये. हे दुःख सांगणे पलीकडचं असतं. दुश्मनाच्या नशिबाला सुद्धा परमात्मा असा दिवस कधी येऊ देऊ नये. माईबाप गेल्याच्या नंतर काय काळजात सोया बोचल्यासारखं होतात ना. आईसाठी तुम्ही 3 वर्ष झाले रडतात, गेली 5 महिने झाले मी बापासाठी रडते. आता कधी कधी वाटतं की बाजारामध्ये आता कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती कोटी रुपये उतावेत म्हणजे गेलेली आई गेलेला बाप आपल्याला परत विकत घेता येईल. पैशाने सगळ्या गोष्टी भेटतात माईबाप, पण गेलेले माईबाप पैशाने भेटत नाही. हे जगातलं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. ज्यांनी जन्म दिला, ज्यांनी जग दाखवलं, ज्यांनी आतोनात कष्ट केले, रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली, हाडाची काढे केली, रक्ताचं पाणी केलं, पण ज्यावेळी बसून खायचे दिवस येतात त्या क्षणाला माईबाप राहत नाहीत ना. त्या क्षणात काळजात किती 1000 सोया बोचल्यासारखं होतं ना. ज्याच्यावरती वाईट वेळ येते ना माईबाप, परदुःख शीतळ असतं. दुसऱ्याचं दुःख फक्त आपण डोळ्यांनी पाहतो. ज्यावेळी वेळ तुमच्यावरती येते ना, ज्यावेळी हजारो लोकांना कीर्तनातून समजावून सांगते, त्यावेळी मी एक कीर्तनकार असते. पण ज्यावेळी बापाची आठवण येते ना, त्यावेळी मी विसरून जाते की मी कीर्तनकार आहे म्हणून. ज्यावेळी वेळ स्वतःवरती येते त्यावेळी वेदाचा सिद्धांत तुमच्यावरती कधीच काम करू शकत नाही. ज्यावेळी वेळ स्वतःवरती येते. मायबापाचं दुःख काय असतं. मायबाप ज्याच्या जीवनातला मायबाप नावाचं पांघरून जातं ना, संप्रदायाच्या भाषेमध्ये कोण श्रीमंत आहे, ज्याच्या मस्तकावरती आईचा पदर आहे, ज्याच्या खांद्यावरती बापाचा आशीर्वादाचा हात आहे, तो व्यक्ती जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठा श्रीमंत आहे. ज्या मुलाला आईचा भाजलेला हात दिसला, बापाची फाटकी मनेल आणि तुटकी चप्पल दिसली ना, तो मुलगा उभ्या आयुष्यात कधी वाईट वळणाला जाऊ शकत नाही. गड्या विढल कधी कधी काळ असा असायचा. आज फार सोन्याचे दिवस आलेत पा खानदेश, तुम्हाला आज सोन्याचे दिवस आहेत. कदाचित तुमच्या जवळ एखादं धरण असेल, एखादा कॅनॉल असेल, एखादी नदी असेल. कदाचित आता तुम्हाला पाण्याचे दिवस आले, जमीन ओलिता खाली आली. पण एक 25, 30, 35 वर्ष आधी विचार करा. घरामध्ये खाणारी तोंडा असायची 5 आणि भाकरी असायच्या 4. घरामध्ये खाणारी तोंडा असायची कधी कधी 7 आणि भाकरी असायच्या 5. आपल्या लेकरांना पोटभर भेटावं म्हणून जिने पाण्याच्या घोट्यासोबत अख्खी रात्र काढली ना, स्वतःच्या पोटाला चिमटा देऊन, ती आमची आई आणि तुमची पत्नी होती. तिनं बांधलं घराटा, दिला विसावा निवारा, घेऊन या पंखा खाली भरविला मुखी चारा. ओढ रक्ताला लागली, लागे चाहुला
घायाळ पक्षिनी जाई पिलाना भेटाया आज घायाळ पक्षिनी जाई पिलाना भेटाया माया मंदिर हालले लागे कळसा फुटाया आज घायाळ पक्षिनी जाई पिलाना भेटाया उडाली पक्षिनी गेली अंतराई घार हिंडे आकाशी चित्त तिचे पिलांपाशी असं म्हणतात की दोरी जळते ते पण तिचा पीळ जळत नाही तशी माय जाते पण तिचं लेकरासाठीचं प्रेम कधीच संपत नाही असते तोपर्यंत झुरते आपल्यासाठी आणि गेल्यानंतर सुद्धा आईचा जीव अडकतो तो फक्त तिच्या लेकरांमध्ये विढल तुमची तर या वयामध्ये गेली माझ्या मावस भावाचा अनाथालय प्रवाह अनाथालय तालुका पैठण जिल्हा छत्रपती यूट्यूबला सर्च करा तुम्ही येतं त्या अनाथाश्रमामध्ये 1-1 वर्षाची लेकरं येतं 2-2, 4-4, 5-5 वर्षाची लेकरं आहेत आपल्याला कळत असताना आई गेली आता तुम्हाला मुलगा झाल्यानंतर मग तुमची आई गेली कदाचित तो 3-4 वर्षाचा असेल तेव्हा पण कधी कधी त्याच्या एवढाले लेकरं असतात मायबापच नसतात मग कधी कधी असं वाटतं की उद्या या लेकराने कुणाला आई वडील मानावं त्याने आई म्हणून कुणाच्या मांडीवर बसावं त्याने आई म्हणून कुणाचा पदर ओढावा त्याने आई म्हणून कोणाच्या अंगावरती धाप टाकावी झेप टाकावी आणि उद्या कोण तिची आई वडील आणि त्या लेकराचं कोण कोडं कौतुक करेल कधी कधी दुसऱ्याचं दुःख पाहिलं ना मग आपलं दुःख वजा होत असतं आईच्या पदराला कधी सामान्य समजू नका दादांनो आईचा पदर नसताना तर आपण नसतो आईचा पदर लाख मोलाचा आहे आईच्या पदराची किंमत आपल्याला कधीच करता येणार नाही आईचा पदर अरे पावसाळ्यात छत्री झाला आईचा पदर उन्हामध्ये सावली झाला आईचा पदर हात पुसताना तोंड पुसताना रुमाल झाला आणि आईचा पदर रात्री तिच्या कुशीमध्ये बिनधास्त झोपत असताना सोन्याची चादर झाला राजा हो आईच्या पदराला कधीच कमी समजू नका आहे तोपर्यंत त्या उभीमध्ये माणूस इतका शांत झोपलेला असतो विनंती असेल माझी उभ्या आयुष्यामध्ये तेवढेच मोठे व्हा की आई वडिलाच्या नजरेत तुम्हाला नेहमी लहान होता आलं पाहिजे 1-1.5 लाख रुपये महिन्याचा पगार कमवा तुम्ही पण घरीच आल्यानंतर 1-5 मिनिटं आईच्या मांडीवरती डोकं टेकून शांत झोपता आलं पाहिजे आणि आईने डोक्यावरून हात फिरवावा दिवसभराचा शिनभाग हलका होतो गड्या दिवसभराचा शिनभाग हलका होतो म्हातारी झाल्यानंतर काय अपेक्षा असते तिची दिवस तुम्ही कामासाठी दिवस रात्र घराबाहेर असता रात्री 2 वाजता घरी या तुम्ही आल्याच्या नंतर आले का विचारणारे पोरं असतील ही काय वेळ आहे का येण्याची हे विचारणारी बायको असेल
पण किलकिल्या आवाजामध्ये, दबकत्या आवाजामध्ये, थरथरत्या हाताने आणि चष्म्याच्या काचेतून तुम्हाला देवाच्या नजरेने पाहणारी, किलकेल्या नजरेने पाहणारी. आणि राजा सकाळपासून तसाच उपाशी घराच्या बाहेर गेलतास रे, 2 घास पोटात पडले का. थरथर त्या आवाजामध्ये जे शब्द असतात, जिचा आवाज असतो ना, या उभ्या विश्वाच्या पाठीवरती फक्त आईच असू शकते. आत्तापर्यंत तुम्ही काय कमावलं हे कदाचित तुमच्या पोरास्वराने तुम्हाला विचारलं असेल, पण आत्तापर्यंत तिने आपल्या कोणत्या बँकेमध्ये आपल्या किती अकाउंट आहेत आणि कोणत्या अकाउंटला किती पैसे आहेत हे आत्तापर्यंत जिनं आपल्याला विचारलं नाही. फक्त तू सुखी आहेस का, पोटाला पोटभर खाल्लंस का, हे विचारणारे जिचे शब्द असतात ना, जगाच्या पाठीवरती फक्त आईच असू शकते. विठ्ठल असे किती कीर्तनकार निर्माण झाले माझ्यासारखे. माझा आवाज येतो ना तुम्हाला, मला माझा आवाज कमी पडतोय. असे किती कीर्तनकार निर्माण झाले, म्हणजे कीर्तनातून आम्हाला मातृत्व मांडता येईल. असे किती वक्ते निर्माण झाले, म्हणजे शब्दातून त्यांना माय मांडता येईल. असे किती ग्रंथ निर्माण झाले, म्हणजे शब्दातून आणि अक्षरातून त्यांना मातृत्व सिद्ध करता येईल. पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाई केली, प्रत्यक्ष शारदा सरस्वती मातृत्व लिहायला बसवली. सरस्वतीची लेखणी थांबेल. असं समुद्रापेक्षा सखोल आणि आकाशापेक्षा विस्तीर्ण जगाच्या पाठीवरती असलेलं मातृत्व आणि पितृत्व. विठ्ठल आणि या मातृत्वाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आपण त्यांचे उपकार फेडू शकत नाही. फक्त ऋणातून उतराई होण्यासाठी ठेवलेला हा श्राद्धाचा नाम पुण्यस्मरणाचा कीर्तन सोहळा. पुण्यस्मरण कोण्याही पाप्याचं होत नाही. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. पाप्याच्या दारामध्ये कधी टाळ वाजत नाही बरं का भाऊ. दलिंदाराच्या दारामध्ये ज्ञानोबा तुकोबारायचा कधी गजर होत नसतो. ज्याची पूर्व पुण्याची पुंजी काहीतरी शिल्लक रघुनंदन रघुनंदन भाग्यवंत घरी भजन पूजन. तिळ तिळ पुण्य साचा पडे परी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेशी अतुडे समागम घडे संताचा. पूर्व पुण्य ज्याची असेल पुण्याई तोची गाई मुखी हरीचे नाम. पुण्याई शिल्लक लागते आणि त्या पुण्याईच्या बळावर श्रद्धेने केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात. श्रद्धा रिटर्न श्रद्धा क्रियते तत श्राद्धम. श्रद्धेने केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात. आणि पुण्यवान माणसाचं होतं त्याला पुण्यस्मरण म्हणतात. विठ्ठल आईचं तिसरं पुण्यस्मरण आहे तरी एवढ्या तुम्ही थाटामाटामध्ये ठेवलं. आज मातृत्वासाठी किती वेदना होतात माईबाप. ज्यावेळी लेकराचे माईबाप जातात ना त्याच वेळी वेदना करतात. पण या दुःखातही तुम्ही तिसऱ्या पुण्यस्मरणाला एवढ्या सुंदर वातावरणात हरिकीर्तन ठेवलं. एकदा पाटील परिवारासाठी आणि दीपक भाऊस ना दीपक भाऊसाठी मोकळ्या मनानं टाळी वाजवा. कधी कधी भाऊ असं वाटतं की माय बापाला न सांभाळणाऱ्या अवलादी कुणीकडं. आणि एकीकडे विचार येतो की तिसरं पुण्यस्मरण आहे तरी सुद्धा तिसरं पुण्यस्मरण एवढ्या थाटामाटात करणारे दीपक भाऊसारखी मुलं कुणीकडं. समाजात हा आदर्श माईबाप. फार चौपाळी टांगण काजू बदाम खाऊ घाला हे मी सांगणार नाही तुम्हाला.
ज्यांनी गरिबीत आपल्याला जन्माला घातलं आणि ज्यांनी गरिबीतही जग दाखवलं, ज्यांनी पोटाला चिमटा दिला, त्या मायबापांच्या म्हातारपणामध्ये त्यांचं बालपण आलंय म्हणून त्यांना बालपण भोगू देणं आणि म्हातारपणात आपण त्यांचे मायबाप होणं. ज्या मुलाने आईबापाचा धोका झेलण्यासाठी स्वतःचे 2 हात समोर केले, त्या मुलाला उभ्या जगताच्या समोर कुणाच्याच समोर कधीच भीक मागायची वेळ येत नाही. या 2 हाताने, ज्याचे 2 हात मायबापाच्या सेवेसाठी सतत राहते, मायबापासाठी थोडं केलं ना आशीर्वाद इतका भेटतो राजाओ. आम्ही रात्र दररोज आम्ही 20-20 तास केवळ गाडीमध्ये भाऊ, 24-24 तास आम्ही गाडीमध्ये हे सगळं फिरतो. ते फक्त मायबापाच्या पुण्यावरही. मायबाप आम्हाला पांडुरंगाच्या पुण्याच्या अगोदर आमच्या मायबापाची पुण्य, त्या पुण्यावर आम्ही एवढे सुरक्षित फिरतो आणि एवढे सेफ येतं. बास, घरामधला जर बाप आपल्यावरती आनंदित झाला समजायचं पंढरीचा पांडुरंग आपल्यावर प्रसन्न झाला. आणि घरातली माय जर सुखात आणि आनंदात असेल, तिच्या चेहऱ्यावरती जर हास्य असेल, तर समजायचं पंढरीची रखुमाई आमच्यावर प्रसन्न झाली. कुणास डोळे झाकताच सुंदर दिसते, कुणास रंबा उर्वशी वसुंधरा दिसते, नवनाटकी जगाचं जणू काय काय दिसते, मी डोळे झाकताच राबणारी माय दिसते, मी डोळे झाकताच राबणारी माय दिसते. मायेचं सांसारिक ज्ञान बघत गेलो, त्यांना मनाचा अहंकार पुसत गेला आणि दररोज चालणाऱ्या बापाच्या पायाच्या भेगाईत मले तो यशाचा मार्ग दिसत गेला. अरे गदगदून असताना मटकन डोळे ओले करणारी माय, दुःखाचे डोंगर पेलताना सुखाचा जरा तिनंच निर्माण करावा. आखूड पॅन्ट स्लीपर चप्पल घालून जग जिंकल्याचा अभिमान माझ्या बापानंच बाळगावा. अरे 10-5 हजार 10-5 लाख मोजले नसतील कधी ज्या हातानं माझ्या बापाच्या घमंडाई मले संकटातून सावरण्याची ताकद त्या हातात आहे. सारे गमप भोपाळी भैरवी कशासोबत खातात नाही माहिती आमच्या आईल्या, पण तिने गायलेल्या प्रत्येक रागात मले झोपवण्याची ताकद आहे. तिने गायलेल्या प्रत्येक रागात मले झोपवण्याची ताकद आहे. अरे मानलं की आमचा बाप आम्हाला गरिबीत पोचतो, पण आम्हालाच माहिती तो याच्यासाठी काय काय सोसतो. ते म्हणे ताई तुमच्या घरी जशी 2.5 एकर शेती होती ना वडिलांकडं, आमच्याकडं तेवढीच आहे. त्या गरिबीतून आम्ही एवढा प्रपंच थाटला. 3 बहिणीचे लग्न, माझं लग्न, घरदार, हे सगळं. आईचा आजार कोरोना झाला होता. आईला कोरोनामध्ये काय साधा खर्च केला असेल का? पण नीतीच्या पुढे भाऊ कोणाचं काय चालतं, आपण काय देव येत का? अरे जिथं देवाला भोगावं लागलं. दशरथ राजाचं केवढं दुर्दैव आहे. 4 मुलं होते, 4 मुलं, आणि जगाच्या मालकाने अंशात्मक रूपाने जन्म घेतला होता. ज्याच्या घरी जगाचा बाप जन्म घेतोय आणि ज्याची सून जगाची जगदंबा भगवती सीता आहे, पण अंतिम क्षणाला मांडी द्यायला दशरथ राजाला एकही मुलगा जवळ नव्हता. जगाच्या मालकाला जिथं काही गोष्टी चुकल्या नाही तिथं आपण सामान्य माणसं, त्याला सुद्धा भोगावं लागलं. पण त्याच्यात इतकी ताकद आपल्यात नाही ना भोगायची. तो देव आहे, तो काही सहन करू शकतो. अरे मानलं की आमचा बाप आम्हाला गरिबीत पोचतो, पण आम्हालाच माहिती तो याच्यासाठी काय काय सोसतो. अरे असतील लखपती करोडपती लोक या जगात, पण हसून दाखवा आनंदात जसा महाबाप दुःखात असतो. अरे हसून दाखवा आनंदात जसा महाबाप दुःखात असतो. मातीचं घर, मातीचं अंगण, मातीची चूल, अख्खं आयुष्य मायामाईनं मातीतच कालवलं. आज सोनाला सिमेंटचं घर आहे, पण आईचं आयुष्य सगळं मातीतच गेलं ना, मातीच्या घरात गेलं. मातीचं घर, मातीचं अंगण, मातीची चूल, अख्खं आयुष्य मायामाईनं मातीतच कालवलं. कोणी म्हणतही असेल बापाला काय रे तो कमवलं, अरे कमावेल कसा, अख्खं आयुष्य माया बापानं माणूस बनवण्यातच घालवलं.
अख्खं आयुष्य माझ्या बापानं माणूस बनवण्यातच घालवलं. शेवटची नाम जप करायले आणि पूजा अर्चा करायले येळच नाही माया मायले. नाम जप करायले आणि पूजा अर्चा करायले, वराडी भाषा विदर्भातली. नाम जप करायले पूजा अर्चा करायले येळच नाही माया मायले. तरी तिच्याच मनात मला ईश्वराप्रती खरा भाव दिसतो. आणि मंदिरात जाणं आता सोडलं रे मीही, मंदिरात जाणं आता सोडलं रे मीही. उन्हानं काळवंडलेल्या त्या बापाच्या पाठीवरच मला संध्याकाळी तो देव दिसतो. उन्हानं काळवंडलेल्या माया बापाच्या पाठीवरच मला संध्याकाळी तो देव दिसतो. शेवटी याच मायबापाचं नामस्मरण करत करत मले मरण येऊ दे. ऐकतेस ना पांडुरंगा? शेवटी याच मायबापाचं नामस्मरण करत करत मले मरण येऊ दे. आणि दमशील देवा तर हा चमत्कार होऊ दे. तो स्वर्ग तो मोक्ष तुझा तुलाच राहू दे. तो स्वर्ग तो मोक्ष तुझा तुलाच राहू दे. आणि पुन्हा एकदा याच मायबापाच्या पोटी जन्म घेऊ दे. पुन्हा एकदा याच मायबापाच्या पोटी जन्म घेऊ दे. कातड्याचे जोडे त्यांच्या पायामध्ये घातले तरी त्यांचे उपकार फेटू शकत नाही. चिठ्ठी ना कोई संदेश जानियो कौन सा देश जहाँ तुम चली गई. चिट्ठी ना कोई संदेश जानियो कौन सा देश जहाँ तुम चली गई. जहाँ तुम चली गई. चिट्ठी न कोई संदेश जानियो कौन सा देश जहाँ तुम चली गई. जहाँ आहे तोपर्यंत सेवा करा मायबाप. मायबाप गेल्यानंतर फोटोच्या पुढं घातलेल्या दहाव्याच्या लाडूच्या पंक्ती फक्त कावळेनी खायच्यात. मायबाप येत नसतात नंतर, मग त्या फक्त कावळेनी नापून खायच्यात. जिंदा बाप को रोटी न देवे बाप मरे पछतयो. बाप मरे पछतयो. रोटी न देवे बाप मरे पछतयो. बाप मरे पछतयो. मुठ भर चावल दर पर फेकी. मोकळा आवाज मला घशात त्रास होतोय. मुठ भरा चावल दर पर फेकी. बाप को कौवा बनायो. अनाड़ी दुनिया बदल बिना करियो. 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 दादा मोबाईल बंद करा तो प्लीज. यूट्यूब असेल तर टाकू नका, ते कॉपीराईट येईल मग. बिढल असेपर्यंत मायबापांची सेवा करणं. मायबाप गेल्याच्या नंतर त्यांच्या पश्चात श्राद्धाधिक पिंडदानाधिक तर्पणाधिक विधी करणं म्हणजे मायबापाच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याचा हालपसा केलेला प्रयत्न. या प्रकारच्या गोष्टी फक्त तुम्हाला भारत देशातच पाहायला भेटतील. बाकीच्या देशामध्ये म्हणजे मायबाप कोण त्यांची सेवा गेल्यानंतर पिंडदानन या गोष्टी तुम्हाला पाहायला भेटत नाही. जगाच्या पाठीवरती संस्कृती प्रधान देश म्हणून भारताची चर्चा होते. भारताला विशेषाने भारत माता. अमेरिकेला कोणी चुलती सुद्धा म्हणत नाही. आफ्रिकेला कोणी अंकल पण म्हणत नाही. आणि इंग्लंडला कोणी काकू सुद्धा म्हणत नाही. विढल भारताला माता म्हटले. पाकिस्तानला कोणी सावतर माता पण म्हणत नाही. माता हे विशेषण भारतामध्येच आहे. या भारतात 7 मोक्षपुऱ्या, हिमालयासारखा पर्वतराज, 4 धाम, कृष्णा, कोयना, चंद्रभागा, इंद्रायणी, भीमा, भामा, मुळा, मोठा यांसारख्या पवित्र नद्या. भारतातील गाव ना गाव तीर्थक्षेत्रे, वाहणारी प्रत्येक नदी गंगा आहे. आणि भारतात दिसणारा प्रत्येक कंकर ना कंकर शंकरी. माझ्या उभ्या आयुष्यातलं राजकीय क्षेत्रातलं प्रभुत्ववान व्यक्तिमत्व आदरणीय स्वर्गीय अटल बिहारीजी वाजपेयी यांची भाषणं प्रसिद्ध आहेत. जातीपातीचं हे
पक्षाभिक्षाचं फॅट डोक्यात घेऊन बसत जाऊ नका. कोणताच पक्ष चांगला बी नसतो वाईटही नसतो, माणूस चांगला असतो म्हणून पक्षाला चांगलं स्वरूप येतं. विठ्ठल. अटल बिहारी वाजपेयी म्हणून गेले. असा दमदार कडक आवाज, तो काही कमी करायचा नाही. असा हे देऊ नका आवाज, दमदार द्या आवाज. जरा माझा आवाज बसलेला आहे. विठ्ठल. अटल बिहारी जी वाजपेयी म्हणून गेले, यह अमर भूमि, ये समर भूमि, ये वीरों की भूमि, ये शूरों की भूमि, ये राणा की भूमि, ये शिवा की भूमि, ये लक्ष्मी की भूमि, ये पद्मिनी की भूमि, यह सरदार की भूमि, ये किरदार की भूमि. हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए, और मरने के बाद बहती हुई गंगा जी की धारा में से बहती हुई हमारे अस्थियों को कोई कान से लगाएगा तो बहती हुई हमारे अस्थियों में से भी एक ही आवाज गुंजेगी, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. भारतातला प्रत्येक दगड दगड नाही तर प्रत्येक दगड हा शंकरी. अशा भारतात तुमचा माझा जन्म झाला, केवढं भाग्य आहे. जगात भारत श्रेष्ठ आहे आणि भारतात महाराष्ट्र मिरॅकल आहे. सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिव शंभू राजा, दरी दरीतून नाद घुमला, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. हिमाय भूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची, महावंदनीय गती प्राणप्रिय माय मराठी अमुची. आमचा आहे माना ही अमुची आहे बोली, असमानी जळके भव्य पताका गगव्या जरी पटक्याची. महाराष्ट्र भूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची, महावंदनीय प्राणप्रिय माय मराठी अमुची. पूर्ण करायचं तीनदा. विठ्ठल. देवाने इतर प्रकारची उणी निर्माण केल्या, त्याच्यात त्याने तुम्हाला मला माणसाच्या जन्माला घातलं, भारतात घातलं, महाराष्ट्रात. अरे एवढे दरिद्रीत आपण तरी जन्म महाराष्ट्रात आहे आपला, काहीतरी पुण्य आपली शिल्लक असेल ना. जगात नाही तेवढे संत महाराष्ट्रात जन्मास आले, जगात नाही तेवढे संत भारतात जन्मास आले, भारतात नाही तेवढे महाराष्ट्रात जन्मास आले. आणि अशा पवित्र संताच्या राष्ट्रात तुमचा माझा जन्म झाला. देवाने आपल्याला जन्माला घातलं, काहीतरी प्रयोजन असेल ना. हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठ पवित्रो यदि नाम घोषो, हृदयो पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठः. हस्तस्य भूषणं दानं, सत्यकंठस्य भूषणं, श्रोत्रस्य भूषणं शास्त्रं, भूषणे किं प्रयोजनम. या दोन हाताची शोभा कशात सांगितली? मला असं वाटतं या दोन हाताची शोभा मारुतीच्या पारावर बसून. हे पात मी एवढी भोळी नाही, तुम्ही एवढी येडी नाही. काही काही गावोगाव असे मारुतीचे पार रंगत येत. हा हा 11 वाजता सोनबाईच्या हातचं खाल्लं, तिथं गेले का 11 ते 2 असे ताणून झोप हानी देत. 2 वाजले आणि शंकर सोसायटीचे सगळे जमले, असा डाव रंगवतो त्याचा. आणि इळभर लोकांचं कुटाळ कुठे ते. तामकेच पोरगी पळून गेली, तमकेसून तमक्याला भांडली, तमक्याच पोरगा वायली निघलं. 12 वर्ष झाली आमक्याचा पाळणा हल्लं ना. तुला घेणं देणं काय आहे लोकांचं? म्हणजे घरच्या भाकरी खायच्या आणि लोकांचं धुणं धुवायचं. हे खाऊन घरचं खाऊन रक्त करायचं आणि लोकांचं कुटाळ करून रक्त जिरवायचं. बरं तिथं खेळायचे तर खेळायचे, गप्प तर माराव का नाही? बरं 5 वाजेपर्यंत डाव रंगतू आणि तिथं वारकरी आले ना, हरिपाठ चालू करा. हे उधळले घरी चहा ढोसायला. मग हरिपाठाला थांबायला काय डसतं का याला काही?
या वाक्यासाठी तुमची लेख समजून मला पदरात घ्या, मला माफ करा. ती तर हरिपाठाला थांबाव का नाही? मग हे असे जित्ते पुलाखाली घातले पाहिजे, वरून पूल बांधला पाहिजे. हे कोण्याच कामाचे नाही. ते बळी दिली पाहिजे जिथं जिथं गरज पडन तिथं. यांचा फायदा ना घरच्याला ना शेजारचा आहे, शेजारच्याला आहे. हाताची शोभा सांगितली कशात? मारुती पुढं. मी माईक आणू का तिकडं? हे चिमणे असं नका ना करू. अय लाडक्या बहिणी, असं असतं करावं कुठं? मग असे बडबड करीत असतात का? तुम्हाला आपली पार्टी निवडून आणायची का पाडायची? काय करायचं सांगा पटकन. मी निवडून आले तर 1.5 नाही 3-3 हजार करीन, पण कापसाला भाव देणार नाही, सोयाबीनला भाव देणार, हळदीला भाव देणार नाही, कशालाच भाव देणार नाही. तसंच नाही तर कसं आहे मग? विठ्ठल मारुती पुढं गणपती पुढं पत्ते खेळणारी कान उंच करून ऐका. तळतळून बोलते गडे मी, माझा अधिकार नाही बोलायचा. 1 वर्षाच्या आत पत्ते खेळणाऱ्याचं वाटुळं नाही होणार, पण त्याचा खाकाना जरूर होईन गड्या. गणपती पुढं मारुती पुढं पत्ते खेळणारे 1 वर्षाच्या आत त्याचा खाकाना होईन, खाकाना. आणि त्याच्या पुण्यतिथीचं कीर्तन, त्याची पुण्यतिथी होईन 1 वर्षाच्यात पुण्यतिथी. आणि त्याच्या पुण्यतिथीचं कीर्तन करायला तुमच्या गावात पुन्हा रुपाली ताईच येईन. मी अभंग बी घेईन. मग भक्ती विन पशु कशासी वाढला, सटवीने काहीचा नेला नाही, काय माय गेली होती भूतापाशी, हरी नये मुखासी अरे मुडा, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. देवा मला एक तरी ऐशी संध्याकाळ दे, देवा मला एक तरी ऐशी संध्याकाळ दे. संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये तान दे, संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये तान दे. तुझे गीत गाता यावे, तुझे गीत गाता यावे, ऐसे वरदान दे. वारीसाठी पाय दे, मायेसाठी माय दे, वारीसाठी पाय दे, मायेसाठी माय दे. तुझी कृपा काम देनो, ऐशी एक गाय दे. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. देवा मला ऐशी संध्याकाळ दे, देवा मला ऐशी संध्याकाळ दे, संध्याकाळ ऐशी संध्याकाळ दे. देवा मला एक तरी ऐशी संध्याकाळ दे. या 2 हाताची शोभा सांगितली, त्याच्या भजनात टाळी वाजवा. वाजवा एकदा. नाही वाजवल्या तर मग टाळ्याच वाजवावं लागतात. जो करील कीर्तनात टाळ्यांची टाळा टाळी, मग घरी गेल्यावर त्यास यम कवटाळी. यमाचं कवटाळणं टाळायचं असेल तर नका करू टाळ्यांची. चला वाजवा टाळी. विठ्ठल टाळी वाजवल्याच्या नंतर ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, ऊर्जाने. चल ते हिवाळ्यात पाल पोर डांबरीला शेकोटी करते. चल सासवान सासवान सासवान, याला नसती त्याला नसती, पण हाताचं घर्षण झालं तर ऊर्जा निर्मिती होते. शरीराचे सगळे पॉईंट दीपक भाऊ हातात असतात. हातावर हात आदळला पॉईंट दबले जातात, माणसाला कोणताच रोग होत नाही. आणि झाला तर टाळ्या वाजून वाजून तो रोग जातो माणसाचा. हातो की शोभा, बगीचे की शोभा, ससुराल की शोभा. हे लई कळतं तुम्हाला पटकन. मला वाटलं साधे भोळे तुम्ही, तर लई चॅप्टर येतो. आमच्या मराठवाड्यातला शब्द आहे बारुळीत तुम्ही. विठ्ठल हाताची शोभा टाळी वाजवा. नाही टाळी जमली तर या 2 हाताने इतरांना गरजूंना मदत करा.
जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साध ओळखावा देवते तेची जाणावा, किसी के काम जो आई उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. आपण घराघरात प्रार्थना म्हणतो ना, हीच मुची प्रार्थना हेच मुचे मागणे, माणसाने माणसाशी कुत्र्यासारखं चुकलं का काही माझं? माणसाने माणसासोबत, पण माणसं वागत आहेत का माणसासोबत माणसासारखं वागत आहेत? लोक जनावरांसोबत तरी वागत आहेत चांगलं, असं माणसासोबत वागणं झालंय माणसाचं. मला कधी कधी काही गोष्टींचं आश्चर्य वाटतं, पा मला वाईट वाटतं. लोक जनावरांसोबत चांगलं वागतात, पण माणसाची माणसासोबत वागणूक आता बिघडत चालली. अरे दगडाला बुक्का लावला तर दगडाचा विठोबा होतो, दगडावर भंडारा टाकला तर दगडाचा खंडोबा होतो, दगडाला शेंदूर लावला तर दगडाचा गणपती मारुती होतो, दगडाला भस्मा लावला तर दगडाचा महादेव होतो, दगडावर गुलाल टाकला तर दगडाचा ज्योतिबा भैरबा होतो. माणसाला असा कोणता गंध लावो की जेणेकरून एक दिवस माणूस निदान माणसात तरी आणि माणसाशी माणसासारखा तो वागू तरी लागेल. तुम्ही देवळात गेल्यानंतर देवाकडे काय मागतात यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही लोकांशी कसं वागतात या वागणुकीवर माणसाची माणुसकी मोठे पण ठरलेलं असतं. एक पत्थर एक बार मंदिर जाता है तो भगवान बन जाता है. इंसान हर रोज मंदिर जाता है लेकिन पत्थर का पत्थर ही रहता है. स्वामी विवेकानंदांचं इतकं गोड वाक्य आहे ना, ऐकताय तुम्ही प्रेमाने? झोपल्या का काय, जागीत ना तुम्ही, ऐकताय ना? माना हलवत चला. असं म्हणतात की माणसाचा शेवटचा काळ जवळ आला की त्याची वाचा बसती, तो हलत नाही डुलत नाही. एखादीची छातीत चमक निघून भुसकून मरून जाताना हसायचं राहून जातं, सगळंच राहून जातं. विढावलं स्वामी विवेकानंद म्हणतात की माणूस मंदिरात जातो दर्शन करतो जी मूर्ती माणसाने घडवलेली असते, पण माणूस ही त्या परमेश्वराने बनवलेली सुंदर मूर्ती असताना आज माणूस माणसाशी माणसासारखा का वागत नाही? मेलेल्या माणसाला खांदा देणं लोक पुण्य समजतात. सायलेंट कर मोबाईल. मेलेल्या माणसाला खांदा देणं लोक पुण्य समजतात, पण परिस्थितीशी हातबल झालेल्या जिवंत माणसाला आधाराचा हात देताना लोक हजार हजार वेळा विचार करतात. हो, ज्यावेळी वेळ आपल्यावरती येते घंटा घंटा मोबाईलवर बोलणारे अनुभव घेतला असन भाऊ तुम्ही. दुःखाच्या काळात घंटा घंटा मोबाईलवर बोलणारे साधा मिस कॉल सुद्धा देत नाहीत. कोरोनाच्या काळात फोन उचलीत नव्हते लोक, ते म्हणत होते फोनमधून सुद्धा कोरोना होतो. विढाल मेल्यानंतर त्याचा फोटो स्टेटसला लावते, आय मिस यू, रडायला दम नाही. 10 दिवस असे फोटो शोधू शोधू काढीत गॅलरीतून. अरे कहाँ से आ जाते लोग, कहाँ से आ जाते. 10 दिवस त्याचा फोटो स्टेटसला ठेवून आय एम मिस यू म्हणण्यापेक्षा रडत बसण्यापेक्षा जोपर्यंत माणूस जिवंत आहे त्याला तुमच्या आधाराची गरज आहे. नाही तुम्हाला पैसे देता आले हरकत नाही, पण संकटाच्या काळात त्याच्या खांद्यावरती हात ठेवून आधाराचा हात ठेवून आय एम विथ यू असं म्हणत चला. निदान 10-5 वर्ष तो माणूस चांगलं जगेल, आत्महत्या करणार नाही. आणि तो 10-5 वर्ष जगेल त्याचं पुण्य आयुष्यभर तो आपल्याला देत राहील. विढल एखाद्या गरीबासाठी तुम्ही दिलेला 2 मिनिटाचा वेळ, एखाद्या गरीबासाठी दिली तुम्ही तुमची जबान, एखाद्या गरीबासाठी तुम्ही दिलेली तुमची सही, तर त्या सहीमुळे 2 मिनिटाच्या वेळेमुळे त्याच्या जबानीमुळे कधीच नाही, पण आज त्या गरीबाचं तुमच्यामुळे कल्याण होत असेल. आणि भर दिवाळीच्या सणाला त्याची चूल पेटत असेल, त्याच्या चुलीवर पुरण शिजत असेल, आणि आज पहिल्यांदा भर दिवाळीला तुमच्यामुळे त्याला पुरणाचा घास गोडधोड खायला भेटत असेल, तर त्या दिवशी त्या गरीबाच्या मुखावरचं समाधानाचं हसू, त्याच्या डोळ्यातली 2 आनंदाचे अश्रू, त्याच्या अंतःकरणापासून त्याने तुमच्यासाठी काढलेला आशीर्वाद, मायबाप त्या दिवशी पंढरीच्या पांडुरंगाचं, आळंदीच्या ज्ञानोबा राहायचं आणि देहूच्या तुकोबा राहायचं दर्शन त्या गरीबाच्या झोपडीत तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही.
अरे गरीबों का कोई मजहब नहीं होता, उनको रोटी खिलाने वाला ही उनका भगवान होता है। तुम गरीबों की सुनो, वो तुम्हारी सुनेगा। तुम एक पैसा दोगे, वो 10 लाख देगा। तुम गरीबों की सुनो, इनका दामन पकड़ कर तो देखो, उम्र भर का सहारा मिलेगा, उम्र भर का सहारा मिलेगा। राम से मांगने मेरे प्यारे, जिंदगी का नारा पड़ेगा, जिंदगी का नारा पड़ेगा, जिंदगी का नारा पड़ेगा। इनका दामन पकड़ कर तो देखो, उम्र भर का सहारा मिलेगा। ऊपर वाला जब भी देता है तो छप्पर फाड़ के देता है। यह जरूरी नहीं कि हर वक्त हरि का नाम आपके मुख पर आए। अरे वह वक्त भी हरि भजन का होता है जब आपके दोनों भी हाथ औरों के काम आए। कळालं तुम्हाला? कळालं तुम्हाला? मी हानो हानो घेईन बरं का तुमच्या पुढं. तुम्हाला कळालं का? तुम्हाला तुमच्या बायकोची शपथ आहे. नाही कळालं तर मराठीत सांगते आणि आवडलं तर टाळी वाजवी जा. चंदनापेक्षा वंदन 100 पटीनं शीतली. योगी होण्यापेक्षा लोकांच्या उपयोगी येणं 1000 पटीनं श्रेष्ठ आहे. केस वाढून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढून विवेकानंद होणं 10,000 पटीनं श्रेष्ठ आहे. आणि माणसाचा प्रभाव चांगला असण्यापेक्षा त्याचा स्वभाव चांगला असणं लाखो पटीनं श्रेष्ठ आहे. एक पंजाबदा शेर आहे पा, पंजाबी भाषेतला. पंजाबीत सांगते, नाही कळालं तर हिंदीत सांगते, नाही कळालं तर इंग्रजीत सांगते, आणि नाही कळालं तर मराठीत सांगते. एक पंजाबी शेर आहे, निवाहा के बुंदेया निबियानो रब मिलदा. कळाला तुम्हाला? नाही कळाला? सांगू का? आता हिंदीत सांगते. झुकता वही है जिसमें जान होती है, झुकता वही है जिसमें जान होती है. अरे अकड़ तो मुर्दों की पहचान होती है, अकड़ तो मुर्दों की पहचान होती है. कळाला तुम्हाला? इंग्रजीत सांगते, होनेस्टली इज अ बेस्ट पॉलिसी. कळालं तुम्हाला? धरण आहे का जवळ? पाणी धरणाला टाकायचे सगळे. मग हा कीर्तन कोण ऐकन? एवढी गोड माणसं कसं टाकून जमन? हा कीर्तन ठोणार राहिले पाहिजेत का नाही? मराठीत सांगत्या, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. विढल या हाताची शोभा सांगितली, दान धर्म करा, इतरांना मदत करा. कशात सांगितली पायाची शोभा? पाऊले चालती. मी पुढे म्हणते, गडी माणसं माझ्या पाठीमागे म्हणा, लाडक्या बहिणी तोंडाला कुलूप लावा. तुम्हाला चान्स भेटणार आहे भजन करण्यासाठी. ताट बसावर जेवढे महादेव आहेत, महादेव महादेव पार्वत्या महादेव एकदम ताट बसा. चला मांड्या घाला, चपला काढा पायातल्या. बेटे बेटे सावधान. महादेव म्हणले का टावकारले एक एक साप द्यायला पाहिजे तुमच्या गळ्यात. मी पुढे म्हणते, माझ्या पाठीमागे म्हणा, पाऊले चालती पंढरीची वाट. पाऊले, वा क्या बात आहे. सुखी संसाराची सोडून या गाठ. सुखी, वा. आणि पाठीमागचे का मुंजे आहेत का? मंडपातले सभा मंडपातली तुटून पडली तर, आणि पाठीमागचे म्हणणार नाही त्याला, त्याच्या बायकोची शपथ आहे बा. सुखी संसाराची सोडून या गाठ. सुखी, वा. पाऊले चालती पंढरीची वाट. मी मरण ना म्हणी जाण. बायको शपथ घातली तुम्ही. छान म्हणले तुम्ही. वाजवा टाळी.
आता आमची बारी हा. ताडवासा झाला. बेटे बेटे सावधान. इज्जत का सावल आहे बरं का. आता तुटून पडायचं. जवळ कोणती सिटी तुम्हाला? पारोळा. आवाज पारोळ्यात लोक गेला पाहिजे हा. हे पहा, प्रचार कोणाचा बी करा पण मतदान मात्र मला हाना गाड्या. बाकी आपल्याला काय घेणं देणं नाही. ताडवासा चला. गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोविंद. वाघ माझ्या चिमण्या हो. गोविंद राधे गोविंद गोपाल राधे गोविंद. महापांगच फेडला तुम्ही. ऐकला का आमचा आवाज? गोविंद राधे गोविंद गोपाल राधे गोविंद. गोविंद 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 राधे गोविंद. वा 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 वा. गोविंद राधे गोविंद गोपाल राधे गोविंद. राधे गोविंद गोपाल राधे गोविंद. गोविंद राधे गोविंद गोपाल राधे गोविंद. आवाज कुणाचा मोठा होता? आवाज कुणाचा? कोणाचा? लईच भीती ते तुम्हाला. आवाज कोणाचा होता मोठा? पुरुषाचा होता ना. हा तुमचाच होता. आता ऐका. हे राजा नका बडबड करू. आवाज मोठा होता पुरुष मंडळीचा. पण आता इमानदारीनं सांगा, आवाज गोड कुणाचा होता? बरोबर आहे. उद्या तुकडा भेटणार नाही तुम्हाला. साधा दबदबा काय आपला. महिला मंडळीचा आवाज का गोड असतो तुम्हाला माहिती आहे? पुरुष मंडळी, महिला मंडळीचा आवाज का गोड असतो? पाहत राहा जी 24 तास. सांगू का? सिक्रेट आहे, कोणाला सांगायचं नाही बरं का. सांगू का नको? एकदम शांत बसा. टाचणी पडली तरी आवाज आला पाहिजे तरच सांगन गड्या, नाही तर नाही सांगणार. सांगू का नको? आणि चला एकदम शांत बसा. महिला मंडळीचा आवाज का गोड असतो बरं का पुरुष मंडळी? कारण महिला मंडळी कधी बिड्या वडीत नाहीत. महिला मंडळी कधी पुड्या खात नाहीत. तुम्ही असं एकही व्यसन ठुलं नाही जे करायचं राहिलं तुमच्याकडून. व्यसन करून करून तुम्ही आवाजाचे खोके करून टाकले तर आमचे आवाज गोडीत. सरकार येडे का आम्हाला 1,500 द्यायला? त्यांना माहिती हे बाहेरच बिड्या वडीत येईन त्याच्या. पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम हाची माझा नेमसे. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. शांत बसा. घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे. नरदेहाची सार्थकता सांगितली भक्ती करण्यात. त्या भक्तीला शास्त्राने नवविधा स्वरूपात गायलं. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम वंदनम अर्चनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम. नवदा भक्तीपैकी जीवाने एक तरी भक्ती करावीच. नाही जमली महाराज सांगतात हरकत नाही. वाट्याला आलेलं कर्म फक्त इमानदारीने करा. सेवक असाल मालकाची सेवा, शिष्य असाल गुरूंची सेवा, पुत्र असाल जन्मदात्या माईबापांची सेवा, आणि पत्नी असाल तर आपल्या उभ्या हयातीत कुंकवाच्या धान्याची मालकाची. पती नवरा हजबंड हबी मिस्टर नाहीच कळालं ताहो पाप्याचा बाप. त्यांची सेवा अनन्य भावाने प्रामाणिकपणे करणे हीच करीश्वर भक्ती अभंगाचं प्रथम चरण.
तुझी मापूया हे जग तुझी मापूया हे जग तुझी मापूया हे जग तुझी मापूया हे जग तुझी मापूया स्वामी गाज गुरु भक्ती पितृवचन सेवापती नाही कोणती भक्ती जमली हरकत नाही वाट्याला आलेलं कर्म फक्त इमानदारीने करा ज्याच्या कर्मात प्रामाणिकता आहे त्याला घर सोडायची गरज पडत नाही एक दिवस जगाचा मालक तुम्हाला घर चालत दर्शन देतो कर्मातली प्रामाणिकता आहे आपल्याकडे हिंदीत कहावत आहे कर्म तेरा सच्चा येतो किस्मत तेरी दासी नियत तेरी सच्ची येतो घर में मथुरा काशी मन चंगा तो कटवती में गंगा आज सगळा महाराष्ट्र उभा महाराष्ट्र आषाढी कार्तिकीला पंढरपूरला दर्शनासाठी जातो याला साधन भक्ती म्हणा पण प्रत्यक्ष पंढरीचा मालक सावता महाराजांच्या मळ्यात त्यांना घर चालत दर्शन देतो याला भक्तीची पराकाष्ठा म्हणा मुठभर पोहे घेऊन सुदामजी पोरबंदरून द्वारकेला जातात भक्तीचा पहिला प्रकार हा पण प्रत्यक्ष मर्यादा पुरुषोत्तम शबरी मातेच्या आश्रमात त्यांना दर्शन द्यायला येतात याला भक्तीचा दुसरा प्रकार म्हणा ऐसा करो के घर आवे राम कशाला म्हणता स्वामी कास आज तुम्ही आम्ही घरात सुरक्षित आहेत आपण थंडीत कीर्तनाला होतो आपण टापशा बांधून येतो स्वेटर घालून येतो हातमोचे पायमोचे रगी गोदाड्या शाली हे सगळं गुंडाळून येतो आपण थंडीत स्वतःचा बचाव करतो पण आपण सुखात राहावं याच्यासाठी भारताच्या सीमेवरती मायनस टेम्परेचरला भारताचा जवान उभा आहे म्हणून आपण इथं सुरक्षित राहू शकतो एक माझी विनंती असेल मायबाप झोपताना दोन व्यक्तीचं स्मरण केल्याशिवाय आपल्याला झोपायचा अधिकार नाही ज्याच्यामुळे सुखाचा घास खातो त्या माझ्या बळीराजाला कधी विसरू नका आणि ज्याच्यामुळे रात्रीची सुखाची झोप घेतो त्या भारताच्या जवानाला कधी विसरू नका जय जवान इथं प्रत्येक दिलेला अन्नाचा घास प्रत्येक घासनं घास ही बळीराजाची मेहरबानी आपल्या भारतातल्या शेतकऱ्याची पुण्य आहे आणि इथं प्रत्येकाला उपभोगायला भेटणारा प्रत्येक श्वास आणि प्रत्येक मिनिट ही भारताच्या जवानाची पुण्य आहे म्हणून आपण जिवंत येतं जर तो तिकडे बेईमान झाला ना कुठून धाड्या गोळ्या येत्या ना कुठं आपण मरतो याचं गणित आपल्यालाही कळणार नाही आपल्याला थंडी वाजली तर आपण एवढा बचाव करतो मायनस टेम्परेचरला एक महिनाभरापूर्वी इथंच खानदेशमध्येच कीर्तन झालं ते प्रफुल्ल पाटील म्हणून मेजर होते आर्मीत होते ते त्या फौजीच्या घरी कीर्तन झालं 14 वर्ष 23 दिवस सर्व्हिस दिली त्या माणसाने 14 वर्ष 23 दिवस सर्व्हिस दिली शेवटी ते सांगत असताना जवानाचं जीवन काय असतं असं रडायला येत होतं माणसाला अरे तुम्हाला आम्हाला खायला किती चांगलं आहे त्यांना प्यायला पाणी नसतं बर्फात असतात ते बर्फ गोळा करायचा धुडक्यात आणि आपण आईस गोळा जसा चोखतोत ना तसं थेंब थेंब पाणी गळालं की ते प्यायचं पाणीच नाही पाण्याचा नेला की बर्फ होतो बाटल्या आणायच्या कुठून आपण खाल्लेल्या भाज्या 6 महिने वाळून नंतर मग ते लोक खातात जिथं शत्रूच्या गोळीपेक्षा थंडीनं लोक जास्त मरतात काय जग नाही मायबाप काय जगतात ते त्यांचा आपला प्रत्येक श्वास त्यांच्यामुळे आपल्याला मिळालेले त्यांची देणगी त्यांनी दानात दिला आपल्याला त्यांची पुण्य आणि तो मिळालेला श्वास जर आपण दारू पिऊन कुठेही कोणाला कट हाणून धडकून जर मरत असू तर विचार करा मायबाप आपण किती दरिद्रीत आपण ज्यावेळी जवान सीमेवरती उभा असतो तो जवान घरातल्या 70 वर्षाच्या किडनी गेलेल्या म्हातारे बापाचा कधी विचार करत नाही तो जवान घरातल्या 60-65 वर्षाच्या कॅन्सरने ग्रस्त असलेल्या आईचा कधी विचार करत नाही तो जवान घरातल्या 30-35 वर्षाच्या तरुण बायकोचाही विचार करत नाही तो जवान तिच्या मांडीवर असलेल्या 6 महिन्याच्या काळजाच्या तुकड्याचाही कधी विचार करत नाही ज्यावेळी जवान सीमेवरती उभा असतो हातात शस्त्र असतं आणि शत्रू पक्ष ज्यावेळी आक्रमण करतो रक्ताच्या थारोड्यात पडलो तरी हरकत नाही आणि छातीत गोळी लागली तरी हरकत नाही पण शेवटच्या श्वासापर्यंत आणि शेवटच्या क्षणापर्यंत फक्त आणि फक्त माझा हिंदुस्थान सुरक्षित राहिला पाहिजे एवढंच ज्याचं ध्येय असतं तो या भारतात तू मेरा अभिमान वतन महबूब मेरे तुझ पे दिल कुर्बान है
आपल्यापैकी कुणाची मुलं जर अर्मित असतील, आहेत का इथून? तुमच्या गावात आहेत का अर्मित मुलं? आहेत ना? असतील, त्यांचे माईबाप जरी हजर असतील, नतमस्तक होती मी त्या माईबापाच्या चरणी. तुमचे उपकार आहेत या भारतावरती. तुम्ही तुमच्या पोटचा गोळा या देशासाठी ना आमच्यासाठी समर्पित केला. विठ्ठल. पहिली भक्ती स्वामी काज, दुसरी सांगितली गुरु भक्ती, शिष्य असेल तर गुरुची सेवा, तिसरी सांगितली पितृवचन, पुत्र असाल तर जन्मदात्या मायबापांची सेवा प्रामाणिकपणे करणे, हीच करीश्वर भक्ती. चौथी पत्नी असाल तर पतीची सेवा. एकदा मोकळ्या मनानं हातवरती घ्या, संप्रदायाच्या नियमाप्रमाणे विठोबा रखुमाईचं भजन घेऊ. मंडपातले खालचे खालचे चला, अंधारातले उजेडातले, आजूचे बाजूचे, तळ्यातले मळ्यातले खळ्यातले डांबरीवरचे हातवरी घ्या. चला एकदा त्या तरुण बांधवासाठी मोकळ्या मनानं टाळी वाजवा. माझी विनंती असेल दादांनो, एकदा कीर्तनात बसला तो बी आयुष्यात फक्त बसायची जागा चुकू देऊ नका. रुपालीताई पाटलाच्या कीर्तनात नको त्या पाटलिनीच्या पुढे बसू नका आणि आयुष्याचा तमाशा करून घेऊ नका. वाजवा आता टाळ्या, घ्या हातवरती. हरी विठोबा रखुमाई, चला हात घालायला चला. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. एका चरणाचा भावार्थ तुमच्या समोर ठेवलाय, 3 चरणाचा सरळ सरळ सांगते, वेळ संपून गेला.
हेची विष्णूची महापूजा, बडबड करू नका, अनुभव नाही तुझ्या, सत्य बोले मुखे हेची विष्णूची महापूजा, दुःखवी अनेकांच्या दुःखे हेची विष्णूची महापूजा. काहू तुकोबऱ्या जीवनात कर्म प्रामाणिकपणे केलं तर ती सेवा ईश्वर चरणी समर्पित होतेच का. आपल्याकडे मराठी म्हणींचा प्रकार आहे पहा. मी हानो घेईन बरं का तुमच्या पुढं, माझ्याकडं बघा, माझ्याकडे लक्ष द्या. तुम्ही स्कॉलरशिप दिली का 4थीची 7वीची? शाळेत गेले का? गेलते ना. आपल्याकडे मराठी म्हणींचा प्रकार आहे. अर्ध्या मी सांगते, अर्ध्या तुम्ही पूर्ण करायच्या. आती तिथे अतिशहाणा त्याचा, घरोघरी मातीच्या, कुठे जा पळसाला पाने, लहान मुले देवा घरची आणि मोठी मुले मोठी मुले शक्यतो निळू फुले. कशाला अपडेट करता? तसं म्हणीनं अपडेट करत चाला की तुम्ही. आपल्या भाषेत जर सांगायचं ठरलं, असाध्य ते साध्य करिता साई, असं तुकोबाऱ्यांच्या भाषेत. कारण अभ्यास तुका म्हणे, आपल्याकडे म्हणे प्रयत्ने वाळूचे कन रगडिता तेल गळे प्रयत्नांती. अरे बोला ना, प्रयत्नांती, मोठ्याने बोलायचं, प्रयत्नांती. प्रयत्ने वाळूचे कन रगडिता तेलही गळी. तर जेवढे तरुण मंडळी बसलेत, माझी विनंती आहे त्यांना, तुम्हाला उपदेश करावा एवढी मोठी मी नाही, पण तुमची बहीण समजून मोठी. माझा फक्त एक संदेश तुमच्यापर्यंत मला पोहोचवायचा आहे. विनंती असेल दादा, नाही 10-5 वर्ष असतात, 7-8 वर्ष तारुण्याचे, ते काय नाही कॉलेजला ॲडमिशन तरी बी पोरीला पाहून कट मारण्यात, सिगरेटचे झुरके मारण्यात, भीती लाल करण्यात जर आयुष्य वाया घालवत असाल. सगळे मुलं सारखे असतात, मला असं नाही म्हणायचं. तुम्ही खूप चांगले आहात. उभ्या आयुष्यात आपल्याला काही नाही होता आलं तरी हरकत नाही. नाही इंजिनियर झाला हरकत नाही, नाही वकील झाला हरकत नाही, नाही डॉक्टर झाला, नाही कंडक्टर झाला तरी हरकत नाही. पण आपल्या जन्मदात्या माईबापाचा चांगला मुलगा म्हणून माईबापाची कॉलर टाईट होईल समाजात, एवढं तरी आपल्याला चांगलं वागणं जगलं पाहिजे, चांगलं वागता आलं पाहिजे. 10-5 वर्ष असतात आणि त्या 10-5 वर्षात तुम्ही जर याच्या त्याच्या मागं फिरून आयुष्याचं वाटोळं करत असताल तर आयुष्यात आपल्यासमोर नुसता अंधारच अंधारी. पा विदेशी कंपनीने भारतात येऊन मार्केट कॅप्चर केलं. कोल्ड्रिंकचं फॅड आता तरी कमी झालं. पहा तुम्ही 2001, 2002, 2003 पर्यंत जेवढे लग्न झाले, 97-98च्या आसपास, त्यांनी घरी गेल्यानंतर त्यांचे अल्बम उघडून पाहायचे. कोल्ड्रिंकचं एवढं फॅड होतं लोकांना की लग्नामध्ये 1 थम्सअपची बाटली आणि 2 स्ट्रॉ आणि नवरदेव नवरीचा फोटो काढायचे ते फोटोवाले, फोटोग्राफर. म्हणजे एवढं फॅड होतं. कोको कोला, मिरिंडा, थम्सअप, माझा, तुझा, स्लाईस. बाहेरच्या कंपनीने भारतात येऊन स्वतःचं प्रोडक्शन केलं. पण आमचे तरुण इतके पाठीमागे राहिले. आपल्याला आपले थंड पेय, आपल्याला आपलं लिंबू पाणी, आपल्याला आपलं मसाला ताक, आपल्याला आपली लस्सी, आपल्याला आपलं नारळ पाणी आपल्या भारतातच विकता आलं नाही. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे आपलं. मी लहान असताना शनिवार रविवार एक चित्रपट लागायचा, ते ज्युनियर जी शक्तिमान. ते त्यावेळी पर्यायच नव्हता. चॅनल 2च होते, DD नॅशनल आणि दुसरं सह्याद्री. त्यावेळी शनिवार रविवार चित्रपट लागायचे. थरथराट, धूमधडाका, माझं छकुला, मध्येच महेश कोठारे यायचा आणि मध्येच एक ॲडव्हर्टाईज लागायची. कीटाणू की रक्षा करता है लाइफ बॉय हे जहा, म्हणा लाइफ बॉय हे जहा. एखाद्या मॅडमने तुम्हाला पाठ करायला लावलं होतं का? तुम्हाला तेव्हाची कविता आठवती का? त्या काळी तुम्हाला कविता कोणती होती? पण आपल्याला जाहिरात अशी व्यवस्थित पाठ होती. पाहतो मी त्यावेळी लोक दुकानात गेले तर लोक साबण द्या म्हणत नव्हते. लोक म्हणायचे, दुकानदार 1 लाईफ बॉय द्या बरं. म्हणजे किती मार्केट होतं पहा त्या ठोकळ्या लाल साबणीचं, किती मार्केट होतं. ज्यावेळी सगळीकडे लाईफ बॉयचं वारा आलं त्यावेळी एका कंपनीला वाटलं आपणही प्रोडक्शन करावं. त्यावेळी त्यांनी गुलाबी रंगाचा एक साबण आणला. त्यावेळी हिंदुस्थानी राजा मार्केटला आलेला होता. कपूरची करिश्मा होती. त्यांनी तिला ब्रँड ॲम्बॅसेडर बनवलं. जाहिरात करत होती करिश्मा आणि साबण होता गुलाबी रंगाचा. त्या साबणाचं नाव होतं लक्स. आता मला सांगा, करिश्मा जर जाहिरात करीत असेल तर लोक लाल रंगाचा ठोकळा साबण घेतील का? सगळे साबण घेऊ लागले लक्स. त्यावेळी लाईफ बॉयला कळालं, लाईफ बॉय कंपनीला जगासोबत टिकायचं असेल तर स्पर्धा स्वीकारली पाहिजे, जाहिरातीचं युग आहे. त्यावेळी लक्सच्या जोडीला लाईफ बॉयने लाईफ बॉय कूल नावाची साबण काढली. आणि जाहिरात कोण करत होतं माहिती? कॉलेजचा मुलगा आणि मुलगी. पुन्हा तिचं मार्केट वाढलं. मला ते एका साबणीचं गणित अजून कळालं नाही.
नेमकी दिवाळी आली की महिनाभरात तिची जाहिरात चालू, उठा उठा मामाला लुटायची वेळ झाली, उठा उठा पहाट झाली, मोती स्नानाची वर्षभर ती कुठं गायब होती काही कळतच नाही. महिनाभरात तिचं वारं चालू होतं. त्या साबणाच्या कंपन्यांनी एवढा अभ्यास केलेला असतो की 10 सेकंदामध्ये आपली जाहिरात, आपलं जे उत्पादन आहे ते लोकांपर्यंत 10 मिनिटामध्ये आपल्यावरती ते आक्रमण करतात. 10 मिनिटामध्ये अशी फिटच बसती ती जाहिरात. त्या लोकांनी ठरवलेलं असतं 11 महिने प्रोडक्शन करायचं आणि 1 महिन्यामध्ये त्याचं लॉन्चिंग, बाजार कॅप्चर करतात ते लोक. विदेशी कंपन्यांना कळलं भारतात कसं टिकायचं, जाहिराती कंपन्यांनी कळालं जाहिरात कशी आपला माल कसा विकला पाहिजे, जाहिरात कशी केली पाहिजे. आपल्या पोरांना बिझनेसचं मॅनेजमेंट हे आपल्या घरातूनही मिळत नाही आणि शाळेतूनही मिळत नाही. आपलं असं असतं एखादा इंजिनिअरिंगला गेला, अख्ख्या गावातली पोरं इंजिनिअरिंगला, एखादा मेडिकलला गेले, साऱ्या पोरी मेडिकलला, एकानं दुकान टाकली का अख्खी गल्ली दुकान टाकी ती किराणा कोणाचीच चलत नाही. आपल्याकडे असा एका बचत गटाने पापड केले, सारे बचत गट पापड लाटायला. तुमचा उजवा हात वरी घ्या बरं, उजवा हात ऐक तुम्हाला घ्या 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 सगळे घ्या. तुम्ही पाकिस्तानातलेत का? असा उजवा हात वर घ्या आपला आणि बरोबर त्याचे उचलून 3 बोट अशा हनवटीला लावा. लावा. तुमच्याकडे हनवट इथं आहे का? हनवट कुठं आहे? हनवट तुम्हाला चीन कळते का? चीन म्हणजे हनवट. हनवट कुठं आहे? इथं आहे. मग तुम्ही इथं का बोटं लावले? इथं का बोटं लावले? तुम्ही लावले म्हणून आम्ही लावले. आपलं तेच चाललंय आतापर्यंत. तुम्ही केलं म्हणून आम्ही करायचं ना, आम्ही केलं म्हणून साऱ्यांनी करायचं आणि सगळ्यांचं वाटुळं निश्चितच आहे. यानं केलं म्हणून त्यांना करायचं. माझी विनंती असेल इथं जेवढे तरुण मंडळी बसलेत, खूप अभ्यास करा, रात्रीचा दिवस करा, दिवसाची रात्र करा. ते पहा तुम्ही तिकडं बाहेरच्या देशातले लेकरं, UP बिहारचे लेकरं, लग्न नाही, हळदी नाही, वराती नाही, जत्रा नाही, यात्रा नाही, काहीच नाही. 2-2 वर्ष ते लेकरं स्वतःला खोलीत एवढे कोंडून घेतात की 2-2 वर्ष कोण मित्र शेजारी बसतो हे सुद्धा त्यांना कळत नाही. ते क्लास 1 क्लास 2 ऑफिसर होतात, ते क्लास 2 ऑफिसर होतात, ते क्लास 1 ऑफिसर होतात. आणि आपले पोरं महाराष्ट्रातले, आपले पोरं खानदेशातले, मराठवाड्यातले, हळदी वराती, साईबाबाची जत्रा, म्हसोबाची यात्रा, लग्नाची वरात, मग शोध चालू होतो गावचा मायकल जॅक्सन कुठे गेला, असा नाचो तू घडी लग्नात 3 दिवस जागचा उठत नाही. मला चिंता पडते हा दुसऱ्याच्या लग्नात नाचत राहिला याची वरात निघायची कधी. काळ मोठा भयानक आहे माय बाप. आता तुम्हाला विनोद वाटतो पण येणारा काळ नाही, रडायची पाळी आली आपल्यावर तर मग बोला. नाही नोकरी लागली हरकत नाही, पण विनंती असेल माझी, उभ्या आयुष्यामध्ये नोकरी लागली तरी हरकत नाही. आपल्या गरिबीत, आपल्या फाटक्या कपड्यात फाटके असतील पण स्वच्छ धुवून त्याला शिवून काढा, तांब्यात कोळशे टाकून इस्त्री करा नीळ टाकून, हरकत नाही. गरिबीत याच्या त्याच्या पाठीमागं फिरून याला त्याला मोठं करण्यापेक्षा, याचे त्याचे पाय चाटण्यापेक्षा स्वतःच्या गरिबीत फाटके तुटके कपडे घालून रुबाबात शेंगदाण्याचा फुटाण्याचा गाडा टाकून, चहाची टपरी टाकून चहाही का, पण लोकांची लाचारी कधी पत्करू नका. लाचारीच्या यशापेक्षा स्वाभिमानाचं पेश मनात पचवायची तयारी ठेवा. आपल्या भाषेमध्ये सांगते, लहरों से डर के नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी मंजिल तो उन्हीं को मिलती जिनके सपनों में जान होती, पंखों से कुछ नहीं होता हौसलों में उडान होती. आणि तुकोबारायच्या भाषेत जर विचारत असाल, निश्चयाचे बळ आपली भैरवी झाली असं गृहीत धरूयात. वेळ माझा संपून गेला. म्हणजे कसं आहे, बादलीला छिद्र नाही तिथपर्यंतच नळ चालू करण्यात अर्थ आहे. मग किती चालू ठेवला तर बादलीच्या खाली पाणी जात असतं. निश्चयाचे बळ तुका म्हणे तिची फळ, हेच विष्णूची महापूजा. अनुभवा नाही तुझ्या मनात दृढ निश्चय असेल तर तुमचं ध्येय गाठण्यापासून तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. झालेली सेवा मायबाप श्रोत्यांच्या, साधू संतांच्या. हे मंदिर कशाचं आहे हो?
विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. मला असं वाटलं की नुसता सभा मंडप आहे. आल्यावर का नंतर इथं उभं राहिल्यावर कळालं मंदिर आहे. आई साहेब रुक्मिणीच्या विठ्ठल परमात्म्याच्या चरणारविंदी, त्याचप्रमाणे ज्यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त हरिकीर्तन ठेवलं होतं, अशा सौभाग्यवती अखंड चुडे मंडित सिंधुताई पुंडलिकरावजी पाटील आई साहेब 3 वर्ष झालं गेल्या आणि विशेष त्या अखंड चुडे मंडित गेल्या. हे महत्त्वाचं आहे. प्रत्येक स्त्रीची इच्छा असते मला आहेवाचं मरण प्राप्त व्हावं, अखंड चुडे मंडित सौभाग्याचे अलंकार असताना मग माझं जाणं व्हावं, पतीच्या आधी मला मरण यावं, ही स्त्रीची इच्छा असते. आता आई साहेबांनी सगळं जिंकलं असं म्हणायला हरकत नाही. गेल्यात हे दुःख आहे, पण त्या आहेवाचं मरण त्यांना प्राप्त झालं. त्यांच्या पश्चात त्यांचे पती असतील, त्यांचे दीर असतील, त्यांचे चौघे लेकरं असतील, 3 मुली, दीपक भाऊ असतील, त्यांच्या सोनबाई असतील. आई साहेबांना दिलेली शेवटची श्रद्धांजली कोणती? आता दीपक भाऊ. बाई जर लेकरू लहान असताना गेली तर तिचा जीव लेकरात अडकतो, पण बाई लेकरं मोठे झाल्यानंतर जर गेली नवऱ्याच्या आधी तर तिचा सगळा जीव नवऱ्यात अडकतो. बाबा कुठे बसलेत? कीर्तना आलेत का? पाठीमागे बसलेत का? आता तुम्ही सगळ्यांनी मिळून 5 जणांनी, 3 मुली, दीपक भाऊ आणि सुनबाई, या सगळ्यांनी मिळून आता बाबांना म्हातारपणात आधार देणं, म्हातारपणामध्ये त्यांच्या लेकरासारखे लाड पुरवणं आणि त्यांना बायकोची कमतरता कुठंच न भासू देणं. का? माझी बायको असती तर आज माझ्यावर हा दिवस आला नसता, अशी उणीव न भासू देणं. सर्वांनी त्यांच्यावरती आता मायेचं पांघरून घालणं की बालपणात आई जर गेली तर लेकरू पोरकं होतं आणि तारुण्यामध्ये म्हातारपणामध्ये जर बायको अगोदर गेली तर माणूससुद्धा पोरका होतो. एक वाक्य लक्षात घ्या तुम्ही, बायको फक्त बायको नसते, श्री क्षणाची पत्नी आणि अनंत कालासाठी ती आई होते. क्षणाची पत्नी असते, इतर वेळी ती नवऱ्यासाठी आई आणि मातृत्वाची जबाबदारी सुद्धा निभावते. मग सर्वांनी आता बाबांचे प्रत्येक गोष्टीचे लाड पुरवणं. तुम्ही भाग्यवान आहेत भाऊ, आई जरी गेली पण बापाचं छत्र तुमच्या मस्तकावर आहे, भाग्यवान आहेत तुम्ही. इथं बसलेल्यापैकी बापाचा फोन जर कोणाला आला तर लोक इग्नोर करतात. मुलं म्हणतात आला म्हाताऱ्याचा फोन. बापाला म्हातारं म्हणणारे 25 जण कीर्तनात बसलेले आहेत. तिथं घेऊ का तुमचे नावं? आता कशाला बोलायला सांगतात राजाऊ? बापाचा फोन येत असेल तर इग्नोर करू नका. तुमच्या काळजीनं तो किती चिंतेत असतो. ज्यावेळी तुम्ही बाप होताल ना तुम्हाला कळेल. बापाचा फोन येत असेल तर 1 मिनिट भरून फोनवरती बोलत जा आणि फोन कट करत जा. बाबा काळजी करू नका, मी अडचणीत नाही, मी येतो घरी अर्ध्या तासाने तरी. बापाचा फोन येत असेल तर इग्नोर करत जाऊ नका, बापाचा फोन उचलत जा, कारण तुम्हाला बाप आहे म्हणून फोन करतो. माझ्यासारखे दीपक भाऊ हजारो दुर्दैवी आहेत. आम्ही दररोज त्या बापाच्या फोनची वाट पाहतो, पण आम्हाला तो फोन कधीच येत नाही. आहे ना, किंमत ठेवा त्याची. आहे ना, तोपर्यंत गोष्टीची किंमत करा. कारण माणूस मेल्याच्या नंतर ताजमहल जगाने पाहिला, मुमताजने नाही. नंतर दुर्दैव आणि नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आहे तोपर्यंत माणसाची किंमत करा. म्हणून झालेली सेवा आईसाहेबांच्या चरणात विंदी सर्वांच्या वतीनं वाक पुष्पांजली, भावसुमनांजली, आदरांजली आणि श्रद्धांजली म्हणून समर्पित. हरिकीर्तनासाठी उपस्थित सर्वच पंचकृषीतील भाविक वृंद आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम सर्वच गाणगंधर्व, रथी महारथी अतिरथी अतिरेकी सोडून आणि एवढ्या सुंदर वातावरणामध्ये आईचं 3रं पुण्यस्मरण साजरं केलं म्हणून पाटील परिवारांचे धन्यवाद. ज्ञानेश्वर माऊली जय जय